भंडारा जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर येत आहे। पवनी तालुक्यातील सोनेगाव स्मशानभूमीजवळ आज मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटल्याची घटना घडली। या वाहनातून 27 मजूर प्रवास करत होते। वाहन अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। या अपघातात 14 मजूर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे। यामधील 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना उपचारासाठी भंडारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सर्व जखमी मजूर हे आड्याळ जवळील नेरेला येथील आहेत। ते सोनेगाव येथे शेतातील धान कापणीला जात होते। जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळी धान कापणी जोरात सुरू आहे। शेतकरी ट्रॅक्टर आणि मजुरांच्या साहाय्याने धान कापणी उरकून घेत आहे। शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने दूरवरून वाहनाने मजूर बोलवून शेतीचे कामे उरकून घेत आहेत। हे 27 मजूर नेरेला येथे सोनेगाव येथे जात असताना सोनेगाव स्मशानभूमीजवळ वाहन चालक मालक महेंद्र मरकुटे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन एका शेताच्या बांधावर उलटले। यामध्ये वाहनातील 27 मजूर जखमी झाले आहे। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे।